नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांची. सादर आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. ही कादंबरी लिहिली आहे सुवर्ण पिंपळकार श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी. कादंबरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या काल्पनिक भेटीचं वर्णन केलंय. पाहुयात कथा 20वी, माऊली शब्दाचं वरदान. पण त्याआधी जाणून घेऊयात लेखक श्री लक्ष्मण घुगे यांनी ते शब्दात मांडताना काय विचार केलाय ते. हा जो अध्याय आहे माऊली शब्दाचं वरदान. ज्ञानेश्वरांना माऊली या शब्दाचं वरदान कसं मिळतं? विठुराया आणि भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबारायांना माऊली शब्दाचं वरदान देण्यासाठी काय अटी घालतात, माऊली त्या कशा पूर्ण करतात, याचं सुंदर चिंतन या भागामध्ये आपण पाहणार आहात. सादर आहे कथा 20वी, माऊली शब्दाचं वरदान. माऊलींचा भ्रमणाला निघालेला कणरूप देह गरिबांच्या वस्तीवर चांगलाच रमला होता. माऊलींचं बोलणं म्हणजे अमृताची धारच. माऊलींचं बोलणं सर्वांना पटल्यावर सर्वजण वस्ती सोडून जाण्याच्या तयारीला लागले. स्त्रियांनी सामानाची बांधाबांध सुरू केली. गडी माणसं बैलगाड्या जुंपण्यात मग्न झाली. माऊलींनी सर्वांना प्रकाशाची वाट दाखवल्यामुळं यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला होता. इतक्यात माऊलींचं लक्ष झोपडीच्या एका बाजूला बसलेल्या एका म्हाताऱ्याकडे गेलं. तो म्हातारा वयानं थकला होता, आजारानं पिडला होता. माऊली म्हणाले, आजोबा, वस्तीवरचे सर्व लोक दूरदेशी निघालेत, तुम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आहात का? तो म्हातारा माऊलींकडे पाहत हात जोडत म्हणाला, माऊली, आमच्या आयुष्याची घोंगडी पार जीर्ण झाली आहे बघा. या जगात का आलो आणि काय करून चाललो तेच कळना झालंय. समदा अंधार, मागबी आणि पुढबी. ही समधी लोक निघून गेले की फकस्त जीव जायची वाट बघायची. एकदा का गिधाडं या शरीरावर तुटून पडली की संपलं सारं. माऊलींच्या डोळ्यात टचकन पाणी भरलं. खरंच या अनाथ जीवांचा कोणी वाली आहे? यांनी कुणाच्या भरोश्यावर देह पोसावा? हा देह गिधाडांच्या चोचीनं? नाही नाही. माऊली भरल्या हृदयानं त्या म्हाताऱ्याजवळ आले. मायेनं त्या म्हाताऱ्याच्या सर्वांगावरून हात फिरवत म्हणाले, बाबा, तुम्ही अनाथ नाही आहात, आम्ही आहोत तुमच्यासोबत. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, माऊली, तुम्ही देव माणूस. मरणाच्या अगोदर आम्हाला बी त्या पांडुरंगाकडून सुखाची घोंगडी मिळवून द्या की. माऊलींनी गच्च डोळे मिटले. भगवान पांडुरंगांचं स्मरण सुरू केलं. आणि तेव्हा अचानक वस्तीवर वावटळ उठली. पाला पाचोळा उसळला. क्षणात चित्र बदललं. त्या भयान वारा वादळात लोकांच्या झोपड्या उडाल्या. आकाशात विजा कडाडू लागल्या. वस्तीवरचे लोक सैरावैरा धावू लागले. बैलगाड्यांना जुंपलेली बैलं बिथरून सैरावैरा धावत निघाली. तेव्हा माऊली आकाशाकडे पाहून ओरडले, शांत. क्षणात सारं शांत झालं. सावरलेले लोक माऊलींच्या अवतीभोवती येऊन उभे राहिले. आणि इतक्यात समोरून एक शुभ्र प्रकाश झोत येताना दिसला. सर्वांच्या नजरा शुभ्र प्रकाश झोताकडे टिपल्या. डोळे दिपू लागले. शुभ्र प्रकाश डोळ्यांना सहन होईना. इतक्यात माऊली पुढे गेले. विनम्रपणे हात जोडले. तेव्हा त्या प्रकाश लाटेतून पुढे येताना दिसले ते परमात्मा भगवान श्री पांडुरंग. भगवंतांच्या आगमनाप्रित्यर्थ शंखनाद, टाळ मृदुंगाचा नाद, वीणेचा झंकार सुंदर स्वरात गाऊ लागला. पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. गलबला वाढला. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातली अक्षरं ग्रंथाबाहेर डोकावून माऊलींना आणि भगवंतांना शोधू लागली. समोर साक्षात भगवान श्री पांडुरंग अवतरित झाल्याचं पाहून वस्तीवरच्या लोकांचा आनंद मनात मावेना. तेव्हा डोळ्यातल्या दाटलेल्या आनंदाश्रूंनी आणि ओठांवर नाचणाऱ्या शब्दांनीही सूर धरला. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. माऊलींची आणि पांडुरंगांची नजरानजर झाली. दोघांच्याही गालावर हास्य कळ्या दाटल्या. दोन्ही मनात मेघधारा बरसू लागल्या. माऊलींचे संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले कणरूप देह गोरगरीब अनाथांची सेवा करू लागले. तेव्हा पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य प्राणी माऊलींना साक्षात विठ्ठलाच्या रूपात दिसू लागला. माऊलींच्या मानव सेवेनं श्री विठुराया ओले चिंब भिजू लागले. माऊलींच्या प्रति शक्तिपाताचा धर्म बदलला. माऊलींच्या रोमारोमात अमृत बसू लागलं. एवढंच काय,
इंद्रायणीच्या काठावर बासरी वाजवणारे भगवान श्रीकृष्ण देखील राधेचा हात सोडून जनकल्याणासाठी अक्षरांच्या पायऱ्या चढून ग्रंथातल्या तत्वज्ञान शिखरावर आरूढ झाले. आज खरोखर दुःखाची नदी सुखाकडे वळवण्याचा गोड दिवस उगवला. पण माऊलींची दृष्टी पडली ती भगवंतांच्या खांद्यावर असलेल्या षडगुणांच्या घोंगडीवर. तेव्हा माऊली हात जोडत विठू माऊलींना म्हणाले, अनंत रूपे अनंत वेशी देखिले तुम्हा. विठू माऊली, या ब्रह्मांडात आम्ही ज्यांची ज्यांची सेवा केली, आराधना केली, त्या प्रत्येक माणसात, प्रत्येक वेशात तुम्हीच आम्हाला दिसलात. देखिला देखिला ओ माये देवांचा देव. विठू माऊली, आमची एक तक्रार मात्र आहे. भगवान पांडुरंग फक्त हसले. त्यांना श्री ज्ञानोबा माऊलींची तक्रार न सांगताच समजली. श्री ज्ञानोबा माऊली मात्र हात जोडत पुढे म्हणाले, विठू माऊली, तुमची घोंगडी किती श्रेष्ठ आणि चांगली आहे हो. मग तुम्ही आम्हा मानवांना अशी वांगली घोंगडी का दिलीत? रात्रंदिवस वाहत असे चिंता, केशवा धडवता होईन मी. विठू माऊली, या लोकांची आम्हाला खूप चिंता वाटते, म्हणून यांच्यासाठी, जगाच्या सुखासाठी आम्ही तुमच्या सोग्याचं ठिगळ सुद्धा व्हायला तयार आहोत. किरजट घोंगडे फाटके कैसे ते वेचिले तैसे भोगीचे गा. माऊली, धागे निसटलेलं घोंगडं तुम्ही जनलोका का दिलं? पहा यांच्याकडे. आयुष्याचे भोग भोगता भोगता ही माणसं स्वतःच्या घोंगड्यांच्या चिंध्या वेचत निघाली आहेत. यांच्या फाटक्या घोंगडीमुळे यांच्या पाठीला किती थंडी वाजत असेल. यांनी असंच थंडीत मरावं का पांडुरंगा? भगवान श्री पांडुरंग माऊली श्री ज्ञानोबारायांकडे पाहून कटीवर हात ठेवून हसत राहिले. तेव्हा माऊलींना लोकांचा कळवळा येऊन ते पुढे म्हणाले, कान्होबा, तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्वगुणे विणेली रे. षडगुण थोडे रत्नजडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. विठुराया, यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म आणि वैराग्य या षडगुणांनी विणलेल्या तुमच्या घोंगड्यावर रत्नजडित गोंडे किती शोभून दिसत आहेत. मायबापा, तुम्ही स्वतःला षडगुणांची आणि सत्वगुणांची घोंगडी विणून घेतलीत, मग आम्हाला अशी वांगली घोंगडी का दिलीत? तेव्हा वस्तीवरचे सर्व लोक गाऊ लागले, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. माऊली त्या खाली बसलेल्या आजोबांकडे पाहत श्री विठू माऊलींना पुढे म्हणाले, मायबापा, पहा या जनलोकांकडे. देवा, तुम्ही आमच्या सहित सर्वजणांची शरीररूपी घोंगडी कर्म, काम, अविद्या, सत्व, रज, तम आणि पंचमहाभूतांच्या धाग्यांनी विणली. सर्वांच्या आयुष्याला छळण्यासाठी रक्त, रेत, दुर्गंधी, जंतू यांनी भरलेली घोंगडी तुम्ही विणलीत. का प्रभो, का? इतक्यात झोपडीच्या पलीकडच्या रस्त्यावरून ऋषीमुनींची एक भली मोठी रांग जाताना दिसली. त्या ऋषीमुनींच्या चेहऱ्यावर परमानंद दिसत होता. त्यांना जय जय रामकृष्ण हरी म्हणत चाललेलं पाहून माऊलींच्या मनातला संदेह मिटला. म्हणून माऊली म्हणाले, ध्यातामुखी हरिनाम आता संध्या वृत्ती मिटली रे. बाप रखमा देवीवरू विठ्ठले त्वपदी वृत्ती मिटली रे. विठू माऊली, आम्ही इतका वेळ फाटकी घोंगडी दिली म्हणून तक्रार करत होतो, परंतु ती तक्रार अनाठाई होती. ते ऋषीमुनी तुमचं गुणगान करत गेले. ते सर्वजण परमानंदात न्हाऊन गेलेले दिसले. त्यामुळेच त्यांच्यातल्या दुःखी भावना विरून गेल्या. आता आमचा संदेह मिटला. तुम्ही अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक या मूलतत्वांचा धागा स्वतःच्या घोंगडीवर का सजवलात याचं उत्तर आम्हाला मिळालं. होय माऊली, परमात्म रूपाने तुम्हीच सर्वांच्या देहात वस्ती करून राहता हे आम्हास आज पटले. माऊलींनी श्री विठू माऊलींना डोळे भरून पाहिलं आणि सुंदर स्वरात गात म्हटलं, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप एक तत्व देखिले गमाय. विठू माऊली, आम्ही आमच्याच मोहात अडकून निवांत राहिलो होतो, परंतु आज तुमचे जगाशी असलेले तत्व एकरूप झालेले आम्ही पाहिले. आता संभ्रम मिटला. भगवान परमात्मा श्री पांडुरंग हसले, पुढे आले, माऊलींसमोर उभे राहिले, माऊलींना डोळे भरून पाहू लागले. तेव्हा ज्ञानोबा माऊलींच्या पाणीदार डोळ्यात भक्तिरंग नाचत असलेले दिसले. माऊलींच्या डोळ्यातल्या पाण्यात द्वैत विरघळलेलं विठुरायांना दिसलं. इतक्यात आसमंतात केवढ्यानं तरी वीज कडाडली. विजेच्या वेली वाऱ्यासोबत झोका खेळू लागल्या. ब्रह्मांडातल्या तारे तारकांनी विस्फोटित होऊन दिवाळ सण सुरू केला.
आकाशात जमलेल्या देवगणांनी माऊलींच्या कौतुकाचा वर्षाव सुरू केला. तेव्हा वस्तीवरील लोकांनी जय जय रामकृष्ण हरीचा सूर धरला. क्षीरसागरात भगवंत श्री विष्णू आणि माता लक्ष्मी शेषशय्येवर उठून बसले. प्रकृती आणि पुरुष पंढरीच्या वाळवंटात फुगडी खेळायला लागले. आळंदीतल्या सिद्धबेटातल्या पर्णकुटीत बसलेल्या गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांना माऊलींचा संपूर्ण सुख सोहळा दिसत होता, म्हणून त्यांनाही आनंदाश्रू आवरेना. इकडे ब्रह्मांडातले ब्रह्म नीलवर्ण माऊलींच्या कणरूप कर्माच्या मागे धावू लागले. संपूर्ण सृष्टीतून ब्रह्मरसाचा महापूर वाहू लागला. तेव्हा माऊलींच्या डोळ्यातली भावगंगा शुचिरभूत होऊन श्री विठू माऊलींना म्हणू लागली, संसार साते आलो मी पाहुणा, दिस दोन्ही आनंदा पाहवयासी, तव तुमचे नि तेजे झडविले मज. तिकडे माऊलींच्या ब्रह्मांडात पसरलेल्या कणरूप देहांना संपूर्ण मानवजातीत प्राणीमात्रात श्री भगवान पांडुरंगाचे रूप दिसू लागले. स्वानुभवाची दिवटी उजळून पाहिले तेव्हाही भगवंतांचे एकच बिंब दाही दिशांना दिसू लागले. माऊली श्री ज्ञानोबारायांच्या डोळ्यात आनंदाश्रू गच्च भरले होते. तेव्हा माऊली विठू माऊलींना हात जोडत म्हणाले, आम्ही काढलेलं दुःखाचं पर्व आज हवेच्या लहरीत विरघळून गेलं. उरल्या सुरल्या अहंकाराला आज अद्वैतानं गिळून टाकलं. दुःखाचे निखारे आज आमच्या झोळीतून निसटले. माऊली, मी माझे करुणी देह घालविसी वाया, आता जेथींचा तेथे निमोनी जाय ऐसे दिजे देवराया. आज आम्ही तुमच्या साक्षीनं सत्व रज तम या त्रिगुणांचे ओझे महापुरी ढकलून देत आहोत. आता अंतरीचे सुख अंतरी निमाले, अंतर बैसविले ब्रह्मपती. आता विठुमाऊली, तुम्हीच आमची आणि अद्वैताची भेट घडवा. श्री विठुमाऊली गोड हसले. स्वतःच्या खांद्यावरची घोंगडी श्री विठुमाऊलींनी अलगद उचलून श्री ज्ञानोबा माऊलींच्या खांद्यावर ठेवत म्हटलं, ज्ञानोबा माऊली, आजपासून आम्ही आमची सत्वगुणांची आणि षडगुणांची विणलेली सामर्थ्यशाली आणि वैराग्यपूर्ण घोंगडी तुम्हाकडे सोपवत आहोत. ह्याच कारणासाठी भगवान श्री विष्णूंनी स्वर्गलोकी तुमच्या जन्माचं नियोजन आखलं होतं. विठुमाऊलींनी माऊलींच्या पाणीदार डोळ्यांवर नजर टिपत पुढे म्हटलं, माऊली, आम्ही या जगाचे नाटकी सूत्रधार आहोत. हा जगाचा रंगमंच आम्ही सजवलाय, म्हणून आज आम्ही तुम्हाला या आध्यात्मिक जगाच्या रंगमंचावरचे नटसम्राट म्हणून घोषित करत आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही या सृष्टीतल्या अनंत दुःखी पीडितांची मनोभावे आईप्रमाणे सेवा केलीत, म्हणून आम्ही तुम्हाला या जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले माऊली म्हणून घोषित करत आहोत. माऊली, आजपासून तुम्ही लोकांच्या मनात भक्तीचं पात्र लवंडून पंढरीचा मार्ग उजळून टाकणार आहात. अचानक वारा सुन्न झाला. सृष्टी स्तब्ध झाली. सर्वांच्या नजरा माऊलींवर टिपल्या. माऊलींच्या हृदय गाभाऱ्यात आनंदाचा पाऊस कोसळू लागला. विश्वाच्या मालकानं एवढी अनमोल भेट द्यावी याची खात्रीच पटेना. कुठे आळंदीतले काथ्याकूट करणारे, षडयंत्र रचून माणुसकीला पायदळी तुडवणारे ते सवर्ण, आणि कुठे भगवंत. त्या अहंकारानं पृथ्वीवर कुठपर्यंत नाचावं. काय पांडुरंगाची लीला. पांडुरंगा, आम्ही आमच्या सवर्णांची दृष्टी बदलणार. त्यांच्यातल्या अहंकाराला चंद्रभागेच्या वाळवंटात आणून चंद्रभागेत बुडवणार. सत्वगुणांची घोंगडी त्यांना आम्ही भेट देणार. विठुमाऊली, तुम्ही आमच्या खांद्यावर घातलेल्या घोंगडीमुळं अहम ब्रह्मास्मीच्या शुद्ध तत्वज्ञानाची धार आमच्या हृदयी बरसू लागली आहे. पहा, त्यातून विज्ञानाचे तवंग कसे वर उसळू लागलेत. त्या विज्ञानाच्या तवंगाला अद्वैताचा वारा कसा घुमवू लागलाय पहा. अभिमानाचं अहंकाराचं पाणी असंच समुद्राला वाहून जाऊ द्या. विठुराया, शून्य शून्य धार शून्य शेजे हरी, शून्या माझी घरी बिंबलासे. विठुमाऊली, आज एक शून्य दुसऱ्या शून्याला गुणाकाराची भाषा काय विचारणार. आज शून्या शून्यातलं ज्ञानधन तुम्ही आमच्या आयुष्याच्या घोंगडीवर पांघरलं. मीच माझा डोळा, मीच माझा शून्यात निळा, माझी मी वेगळा न दिसे तया. श्री विठुमाऊली हसले, म्हणाले, दुधानं तुपासाठी समर्पण करावं, बीजानं वृक्षासाठी स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं. हा निर्मितीचा अंश माऊली तुम्ही सुद्धा जपलात. म्हणूनच तुमच्या कणरूप विस्तारलेल्या देहांनी आमच्या विराट रूपाची सेवा
आराधना पूर्ण केली. माऊली, हे कार्य अनंत काळ चालू राहावं, लोकांना अध्यात्माची ओढ लागावी, पंढरीची वाट अनंत काळ उजळत राहावी, म्हणून तुमच्या सत्वगुणी देहाची स्थापना आज आम्ही या ब्रह्मांडातल्या अणुरेणूत करत आहोत. माऊली, तुमच्या अनंत जीवरूप कणांनी अनंत दुःखी पीडितांची सेवा केली, म्हणून आम्ही तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले देव म्हणून घोषित करत आहोत. आता तुमच्यात आणि आमच्यात काहीच अंतर उरलेलं नाही. तुम्ही परमात्मा झालात, या आमच्यात मिसळून जा माऊली. माऊलींना राहावलं नाही. ते प्रकाश झोतातल्या माऊलींच्या कुशीत अत्यानंदानं शिरले. तेव्हा लोकांनी एकच जयघोष केला, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री विठोबा माऊलींच्या देहात मिसळलेली श्री ज्ञानोबा माऊलींची काया शुभ्र प्रकाशानं कोंदटून गेली. आज जीवात्म्याची परमात्म्याशी भेट झाली. जन्म, मृत्यू, प्रेम, व्यवहार या गोष्टी पाल्या पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. अज्ञान तर रानावनातून, जंगल झाडीतून धावत सुटलं. पिंडीनं ब्रह्मांडाला मिठी मारली, अंतरीचे दिवे उजळले. सगुण निर्गुणाच्या आत्ममिलनात बासरीचा निनाद मिसळला. यावेळी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीरामांनीही संधी सोडली नाही. त्या झळाळत्या प्रकाशात श्रीरामांनीही माऊलींना गच्च मिठी मारली. मग भगवान श्रीकृष्णांना तरी कुठे राहणार होतं? त्यांनी भरभर अक्षरांच्या पायऱ्या उतरून धावत ब्रह्मांड गाठलं आणि शुभ्र प्रकाश झोतात माऊलींना मिठी मारत म्हटलं, राधे राधे. माऊलींच्या गळाभेटेनं श्री विठू माऊलीही नटले. तेव्हा माऊली श्री ज्ञानोबाराय हसत म्हणाले, देव पाहवयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. इकडे सिद्ध बेटातल्या पर्णकुटीत गुरु माऊलींनाही आनंदाश्रूंना थांबवता आलं नाही. हृदय गच्च भरलं. ओठांवरचे शब्द अखेर बाहेर पडत म्हणाले, ज्यासाठी अट्टहास मांडला होता तो अट्टहास आज पूर्ण झाला. आमच्या श्री ज्ञानोबारायांची जीवरूपी घोंगडी आज शिवरूपी घोंगडीत विलीन झाली. आज ज्ञानेश्वरी ग्रंथातला प्रत्येक शब्द अमृतात स्नान करून शुचिरभूत होऊन रामकृष्ण हरीचा जयघोष करू लागलाय. माऊली, आज तुमच्या सोनेरी आयुष्याच्या पानावर भगवंतांनी ब्रह्मपदाचा प्रसाद ठेवला. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आज अनुपम तेजानं संपूर्ण ब्रह्मांड ढवळलंय. आधीच तुम्ही ज्ञान घेऊन जन्माला आलात, वरून उन्मनी अवस्थेची पायरी चढलात. आता तर श्रीहरीच हृदयी दाटलेत. केवढं भाग्य आहे तुमचं. श्री ज्ञानोबा माऊलींची मिठी सैल झाली. विठू माऊलींकडे पाहत त्यांनी म्हटलं, विठू माऊली, आज भ्रांतीचे भ्रमण थांबले. जिथे चंद्र सूर्य एक होती, तेथे कैसी दिनराती. पहा, नियती कशी अंधाराच्या पाठीमागे देवटी घेऊन धावत सुटली. आज अंतरीच्या सुखाला मर्यादा उरली नाही. पृथ्वीसुद्धा आकाशाचं ताट डोक्यावर घेऊन अनाहत नादाच्या तालावर नाचू लागले. ब्रह्मज्ञान पालखीत बसून आमच्या भेटीला येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा श्री विठू माऊली म्हणाले, ज्ञानोबा माऊली, तुमच्या जन्म मरणाच्या फेऱ्यात ज्ञानाचं उदंड पीक आलं, म्हणूनच अज्ञानाचा पालापाचोळा झाडून आकाशी उडाला. आता विश्वकल्याणाचा ब्रह्मदोरा आम्ही तुमच्या मनगटावर बांधत आहोत. हात पुढे करा. माऊलींनी अत्यानंदानं उजवा हात पुढे केला. तेव्हा सर्व देवगणांनी आकाशातून अनंत पुष्पवृष्टी करत गजर केला, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण.